सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. जाणीव मनी एकटेपणाची, काळजी उरी परिले करांची, हसशील तू बाबा किंवा आई, सहजपणे दुसऱ्याची जागा घे. झाला गेला तो काळ, तुझे वर्तमान संभाळ, पाऊल उचलता तू भवितव्य घडे. तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला, तू चाल पुढे मात दे संकटाला, तू चाल पुढे नवा मार्ग दे जीवनाला, तू चाल पुढे क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंट सोबत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी भक्कमपणे उभी आहे. म्हणूनच 21 मार्च रोजी क्रिसेंट साजरा करत आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 9764125533 9764125533. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, 21 मार्चला साजरा होणाऱ्या सिंगल पेरेंट डे बद्दल आपण बोलतो आहोत आणि क्रिसेंटनी हा दिवस ऑर्गनाईज केलेला आहे. गेले 2 वर्ष ते हा दिवस साजरा करतातच आहेत, पण हे 3रं वर्ष आहे सलग ज्या दिवशी सुद्धा आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. अर्थातच याच्या मागचा दृष्टिकोन काय आहे, यात कोण कोण सहभागी होऊ शकतं, त्याचे काय फायदे होतात, याबद्दलच या कार्यक्रमात चर्चा चालू आहे. आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी. कौटुंबिक न्यायालयात गेली 30 वर्षाहून अधिक काळ समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार डॉक्टर जोशी. नमस्कार. आपण जेव्हा बोलतो सिंगल पॅरेंट बद्दल तर बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यात खूप आव्हानं असतात. रादर आपण सगळेच जण ज्या वेळेला जगत असतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. एक कुटुंब असताना सुद्धा जर आपल्या समोर इतकं स्ट्रगल असेल तर सिंगल पॅरेंट किंवा एकेरी पालक म्हणून किती मोठी आव्हानं त्यांच्या समोर असतील याबद्दल आज बोलूयात. काय सांगाल तुम्ही? नक्कीच, तू म्हटलीस ते अगदी बरोबर आहे. कारण पालकत्व निभावणं हे दोघांना सुद्धा खूप अवघड असतं आणि त्यातल्या त्यात एक जोडीदार जर सोबत नाहीये आणि एकटेपणाने सगळं निभवायचंय तर ते अत्यंत अवघड आहे आणि त्याच्यासाठी भरपूर आव्हानं समोर असतात. बरोबर. एकतर भावनिक आव्हान असतं की एकटेपणाचं भय असतं की एकट्याने मी हे सगळं सांभाळू शकेन का, मुलांना व्यवस्थित वाढवू शकेन का. एक अपराधीपणाची पण भावना कुठेतरी असते जर का घटस्फोट झालेला असेल आणि त्याच्यामुळं एकट्याने पालकत्व निभवण्याची वेळ आलेली असेल तर आपलं कुठं चुकलंय का आणि नक्की आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे किंवा नाही, या बाबतीत पण बऱ्याच वेळेला की अपराधीपणाची भावना येते. आणि त्याचबरोबर एक मी पुरेसा आहे किंवा नाही असं एक भय मनामध्ये असतं सतत की मी मुलांना व्यवस्थित सगळं वाढवू शकेन ना, की त्यांच्या समोरची जी आव्हानं आहेत ती पेलवताना मला व्यवस्थित साथ देता येईल ना त्यांना, हे एक भय त्यांच्या मनामध्ये असतं. त्यामुळे ही भावनिक आव्हानं तर असतातच, पण त्याच्याच बरोबर काही सामाजिक आव्हानंही असतात. म्हणजे की लोक आपल्याकडे कशा नजरेने पाहतात, लोक काय म्हणतात. कितीही आपण म्हटलं की आपण कोणाचाही विचार करायचा नाही तरी समोर ज्या ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यावेळेला कुठेतरी मनात दुखतच. अगदी खरं. आणि मग त्यावेळेला विचार येतो मनामध्ये आपल्या. त्याचप्रमाणे की मुलं विचारत असतात, लहान मुलं असतील तर मला आई का नाहीये किंवा मला बाबा का नाहीये. तर अशा वेळेला मुलांच्या प्रश्नांना नक्की काय उत्तरं द्यावीत अशाही संदर्भामध्ये की पालकांना खूप मोठं आव्हान असतं. बरोबर. मग अशा वेळेला मुलांचं मन समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. अगदी खरं. आणि की मी दोन्ही भूमिका पार पाडणार आहे की समजा आई म्हणून एकट्याने पालकत्व निभावत असेल तर मीच तुझी आई आणि मीच तुझा बाबा, आणि जर बाबा एकटे निभावत असतील तर बाबांनी सुद्धा की आईसाठी तुला काहीही कमी पडणार नाहीये तर मीच तुझी आई पण आहे हे मुलांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे. म्हणजे मग मुलांना एकटेपणा वाटत नाही आणि मग मुलांना वाढवण्यामध्ये आपला जो अपराधीपणा कमी केला आणि त्याबरोबर मुलांसाठी जर आपण पुढचा विचार केला आणि नियोजन केलं व्यवस्थित तर मग येणाऱ्या अडचणी या कमी होतील असं मी म्हणू शकेन.
अगदी खरंय. आणि जसं श्रोते हो आता डॉक्टर स्मिता जोशी म्हणाल्या तसं की आव्हानं बरीचशी असतात आपल्या समोर, पण त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आधी स्वतः खंबीर राहणं गरजेचं असतं. स्वतः मेंटली, फिजिकली आणि अर्थातच फायनान्शियली स्ट्रॉंग राहणं गरजेचं असतं. याच सगळ्यासाठी मार्ग निघावा म्हणून, तुम्हाला गायडन्स मिळावा म्हणूनच 21 मार्च रोजी क्रिसेंट साजरा करणार आहे सिंगल पॅरेंट डे. संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह इथे BMCC कॉलेजच्या शेजारी पुण्यामध्ये. इथे प्रवेश मोफत आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 976412 5533 976412 5533 9764125533. जे सगळे सिंगल पेरेंट आहेत ते सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. जरूर सहभागी व्हा. तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळण्यासाठी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्या. डॉक्टर स्मिता जोशी, जसं आता आपण बोललो की आव्हानं बरीच असतात, मग या आव्हानांना सामोरं जाताना तुम्ही अशा एकेरी पालकांसाठी काही टिप्स द्याल का? एक तर हे ओळखलं पाहिजे की मुलांना नक्की काय हवं आहे. तर मुलांना संरक्षणाची गरज आहे, त्याचबरोबर संवादाची गरज आहे. अच्छा. आणि त्यांना समजून घेण्याची गरज आहे. संवादातून हे नक्कीच साध्य केलं जाईल. त्याचबरोबर जर काही पालकांना टिप्स द्यायच्या असतील तर की स्वतःला दोष देणं आधी थांबवा. की मी काही बऱ्याच वेळेला की पालकांना असं वाटतं, म्हणजे जे एकट्याने निभावतायत पालकत्व, की माझ्याच नशिबी असं का, की जर जोडीदार सोडून गेला असेल, माझे मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणी नातेवाईक ह्यांचं कसं व्यवस्थित चाललंय आणि माझं कसं नाही, म्हणून स्वतःलाच दोष दिला जातो. बरोबर. आणि मग त्याच विचारचक्रामध्ये आपण गुंतून जातो. तर मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक धैर्य वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि आपण कुठेही कमी नाहीये हे ओळखून मुलांना क्वालिटी टाइम कसा देता येईल याच्यासाठी विचार केला पाहिजे. मुलांशी बोलताना, सांगताना की मी आहे तुझ्यासोबत, हे प्रत्येक वेळेला त्यांना आधार द्या, त्यांना सांगा. आणि मग मुलांना वाटेलच हे सगळं करत असताना की आपल्या आई म्हणून किंवा बाबा म्हणून तो कुठेही कमी पडलेला नाहीये. हे जसं जसं मुलांना अनुभवता येईल त्या दृष्टीने पुढे जाता येईल. अच्छा. एक छोटंसं उदाहरण सांगते. नक्कीच. की माझ्याकडेच एका केसमध्ये की घटस्फोट झालेला होता. मुलीचं पालकत्व हे वडिलांच्याकडे आलं होतं. बरं. आणि त्या आईला की आउट ऑफ इंडिया जायचं होतं आणि तिथे करिअर करायचं होतं. आणि वडिलांचं असं म्हणणं होतं की नाही, तुम्ही बाहेरगावी काही म्हणजे बाहेरच्या देशात काही मी पाठवणार नाही. पण या कारणावरनं घटस्फोट थांबायला नको म्हणून मग आईनी मुलीचा ताबा वडिलांच्याकडे दिला आणि ती निघून गेली. आता त्या मुलीला सांभाळताना की त्यांना कशा कशा अडचणी आल्या. तर इतके दिवस की आई सोबत होती तर ती स्वयंपाक करून मुलींना खाऊ घालणं किंवा मुलीचं सगळं करणं हे सगळं ती करत होती. अच्छा. पण आता वडिलांच्यावर जबाबदारी आली तर त्यांनी स्वतः स्वयंपाक शिकून घेतला. मुलीच्या वेण्या कशा घालायच्या हे शिकून घेतलं. एवढंच नाही तर ती मुलगी जेव्हा वयात आली तर तिला मासिक पाळीबद्दल कसं सांगायचं या बाबतीत त्यांना खूप अडचणी आलेल्या होत्या. समुपदेशक म्हणून ते माझी मदत घेतच होते. अच्छा. की कसं मुलीला वाढवू, मी कसं करू. पण ज्या वेळेला त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स स्वतः आणायला लागले तर त्यांना खूप फील झालं मनामध्ये की आता हे कसं मी करू आणि कशा पद्धतीनं मुलीला सांभाळू मी. खरंय. पण त्यांना जेव्हा सांगितलं गेलं की आई आणि बाबा या दोन्ही भूमिका तुलाच निभवायच्यात, तर या सगळ्या गोष्टी पण तुला शिकून घेतल्या पाहिजेत. आणि मुलीला कसं समजावून सांगायचं या पद्धतीनं तू काही पुस्तकं वाच, काही आर्टिकल्स मी त्याला वाचायला दिले. कारण दुसरं कोणी सांगण्यापेक्षा आईने किंवा बाबांनी सांगणं हे खूप सुरक्षित वाटतं मुलांना. अगदी खरं. त्यामुळे बाबांनीच या सगळ्या गोष्टी बोलणं गरजेचं होतं. अगदी खरंय. याच सगळ्या गोष्टींवर चर्चा होणार आहे आणि म्हणूनच 21 मार्चला एकल पालकांनी येणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच श्रोते हो, पुन्हा एकदा सांगते, तुमच्या आसपास तुमच्या ओळखीमध्ये जे कोणी सिंगल पेरेंट असतील त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला सांगा. अनेक नवनवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांच्या मुलांचं आयुष्य भविष्य सिक्युअर व्हायला मदत होईल. तेव्हा जरूर सहभागी व्हा. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स साजरा करणार आहे 21 मार्च रोजी सिंगल पॅरेंट डे. संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह BMCC कॉलेजच्या शेजारी पुणे इथे. प्रवेश मोफत आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क 976412 5533 976412 5533 976412 5533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. बाबा एकटा असुनी तू आई लेकराची, आई एकटी असुनी जागा घेशी
बाबाची. सोसून एकटे पण तू सावरले कुटुंबाला, विसरून दुःख मनीचे सावरले तू घराला. पाऊल नवे तू टाक भविष्याकडे, तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला. तू चाल पुढे मात दे संकटाला. तू चाल पुढे नवा मार्ग दे जीवनाला. तू चाल पुढे क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंटसाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 21 मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 9764125533 9764125533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.